महाशिवरात्री 2025 चुकूनही हे फूल महादेवाला वाहू नका, अन्यथा मोठा अनर्थ होईल. हिंदू धर्मात देवदेवतांच्या पूजेत त्यांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे देव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. प्रत्येक देवाची पूजा विशिष्ट नियमांनी केली जाते. काही वस्तू आवश्यक असतात तर काही वस्तू अर्पण करणे वर्ज्य मानले जाते. असेच एक फूल आहे जे म्हणजे चाफा, जे भगवान विष्णूंना प्रिय आहे. पण ते फूल भगवान शिवहरिशंकर भोलेनाथांच्या पूजेत कधीही अर्पण केले जात नाही. भगवान शंकरांच्या पूजेत विशेषतः बेलपत्र, धोत्रा, रुईचे फूल आणि भांग अर्पण करण्याचे महत्त्व आहे. मात्र चाफ्याचे फूल शिवपूजेत निषिद्ध मानले जाते. यामागे एक पौराणिक कथा आहे, जी ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या श्रेष्ठत्वाच्या वादाशी तसेच भगवान शंकरांच्या रोषाशी संबंधित आहे. महाशिवरात्री पूजेचे नियम आणि महत्त्व. महाशिवरात्री हा भगवान शंकराचा प्रमुख सण असून भक्त मोठ्या श्रद्धेने तो साजरा करतात. हा सण फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीला येतो आणि यंदा हा सण 26 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी विशेषतः रात्रभर जागरण, उपवास आणि रुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे. शिवलिंगावर या दिवशी विशेषतः पाणी, दूध, मध, दही, तूप आणि बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांना विशेष आशीर्वाद देतात. मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही चाफ्याचे फूल शिवलिंगावर वाहू नये. असे केल्याने भगवान शंकर रागावू शकतात. त्याऐवजी बेलपत्र, धोत्रा, पांढरी आणि निळी अपराजिता तसेच रुईचे फुले यांसारखी फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. योग नियमाने आणि भक्तिभावाने पूजा केल्यास भगवान शंकरांची कृपा मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. ओम नमः शिवाय.